येत्या 10 वर्षामध्ये काय दिसतं आयटी फील्डमध्ये? पहिलं तर त्यांचं असं म्हणणं असतं सर की एक्सलंट कम्युनिकेशन असेल तरच आमच्या पुढे उभं करा. ओके. आणि दुसरं टेक्निकली साऊंड पाहिजे. हम्म. ह्या 2 वाक्यात किंवा 2 शब्दात ते आम्हाला रिक्वायरमेंट देतात. आता उरला आमचा प्रश्न आणि आमच्या विद्यार्थ्यांचा प्रश्न. मग आम्ही तेवढ्या टाईपचे किंवा तेवढे स्किलफुल मुलं त्यांच्यासमोर रिप्रेझेंट करतो. बरोबर. आणि याच्याही पुढे म्हणजे जशी इंडस्ट्री मोर इव्हॉल्व्ह होईल म्हणजे काय होईल सर, मी एक साधं एक्झाम्पल देते की 15 वर्षापूर्वी जे होम ऑटोमेशन होतं म्हणजे घरात बेल होती, टिंगटुंग वाजायची. आता व्हिडिओ कॉल आले म्हणजे व्हिडिओ दिसतो, भारी वाटतं. अजून ऑटोमेशन होत जाईल ना, अजून काहीतरी वेगळं होईल. कदाचित दरवाजाच्या बाहेर व्हिडिओ दिसण्याऐवजी मोबाईलमध्ये दिसेल, गाडीत दिसेल, थोडंसं ऍडव्हान्स होईल. समजा एअरलाईन सिस्टीम आहेत, पहिल्या कशा फरक होता ना, एअरलाईन मधलं जे काही सॉफ्टवेअर्स होते, ऑटोमेशन होतं ते थोडं कमी होतं, आता अजून ऍडव्हान्स होत चाललं. गाड्या असेल, हीच गोष्ट फ्युचरमध्ये थोडीशी ऍडव्हान्स होईल. म्हणजे बेस मॉडेल बदलणार आहे का? नाही बदलणार. मग आता काय बघतात इंडस्ट्रीज की जे बेसिक कॉन्सेप्ट आहेत ते चांगले आहेत का ते बघतात. म्हणजे टेक्निकली साऊंड आहे का, त्याचं ते आन्सर झालं. दुसरी गोष्ट इन्थुजॅस्टिक आहे का, कारण डिग्री आणि स्किल ह्याच्या बियॉन्ड जाऊन इन्थुजॅझम आणि नीड हे मॅटर करतं. आज तुम्हाला गरज आहे का त्या कामाची, नाहीतर तुम्ही बड्या बापाची, तुम्हाला काय गरज आहे असे विचारतात समोरचे. सो मला का नीड आहे, मला काय अचीव्ह करायचंय हे पहिले तर मनामध्ये पाहिजे, कारण नीड असणं गरजेचं आहे. मॅक्झिमम HR हे विचारतात. तर पहिलं तर टेक्निकली साऊंड असण्यासाठी बेसिक कॉन्सेप्ट वरती फोकस केलं पाहिजे, ना की AI टूल वापरून कॉपी पेस्ट मारलं पाहिजे. लिटरली मुलं कॉपी पेस्ट मारतात, लाईव्ह इंटरव्ह्यू मध्ये मारतात. नका करू हे सगळं, कारण तुमचंही नाव खराब होतं, आमचंही खराब होतं. सो तसं न करता जेवढं येतंय तेवढं तुम्ही स्ट्रॉंगली सांगा, ही पहिली गोष्ट आहे. दुसरी गोष्ट, आलेल्या टेक्नॉलॉजीला अडॅप्ट करा आणि पुढे पुढे जात राहा. लोकांचं असं आहे ना सर की मला हे येतं, मला ह्याच्यावर जॉब द्या. अरे ते तिथं आहे का? आता ते आउटडेटेड झालंय, ती लायब्ररी डेप्रिकेट झाली, त्या सॉफ्टवेअर मध्येच नाही, तुला येत असून काय उपयोग? त्यामुळं जे आता इंडस्ट्रीत आले ते अपग्रेड करा आणि पुढे पुढे चालत राहा. एकदम साधा नियम.